ब्लॉग फ्रेंड्स, मी नेहा आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर सर्वात आधी घटस्थापनेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि आता नवरात्रीची सुरुवात झाली आहे, आजपासून बऱ्यापैकी लोकांच्या घरी घट बसतील, तर त्यांची ती सुद्धा लगबग चालू असेल। खरं तर आमच्याकडे घट वगैरे बसत नाही, पण मग मी दरवर्षी माझा उपवास असतो नवरात्रीचे 9 दिवस। आणि मी जे काय आहे आपलं कळस वगैरे भरून छान असं त्याला देवीचा मुखवटा घेतला आहे मी, तर तो लावून 9 दिवस मी आपलं जे काही आहे दुर्गा सप्तशतीचे पाठ वगैरे असतात। आणि हा उपवास माझा डायरेक्ट दसऱ्याच्या दिवशी सुटतो, तर 9 दिवस पूर्ण दोघं म्हणजे दिवस रात्र उपवास असतो माझा। सो ठीक आहे, आता आजपासून छान असं खूप मस्त वाटणार आहे, कारण नवरात्रीमध्ये भरपूर अशा गोष्टी असतात, गरबा वगैरे असतात किंवा छान म्हणजे असं घरात देवीचं सगळं छान असं वातावरण असतं। तर आता माझे जे काही देवारा वगैरे आहे तो साफ करून झाला आहे, आणि जी काही आपली देवतम्हान वगैरे किंवा तांब्या असतो कळसचा तो धुवून झाला आहे। नंतर जे जे साहित्य लागतात आपल्याला तिकडे सर्व काढून घेतले आहे। आणि 9 दिवस आपला अखंड दीप जो असतो तो सुरू असतो, म्हणजे न विझू देता 9 दिवस हा दिवा आपला चालू असतो। आता ठीक आहे, आता मी दिव्यात वात वगैरे टाकून तेल टाकून ठेवलं आहे, सगळी तयारी झाली आहे। पण जे काही आहेत विड्याची पानं आणि फुलं आणायची आहेत मला, तर सो आता आधी खाली जाते आणि त्यानंतर जे काही आहे आपली फुलं आणि विड्याची पानं वगैरे घेऊन येते, आणि मग त्यानंतर आपण आपली पूजा मांडायला सुरुवात करू। तर ठीक आहे, बाहेर जाण्यापूर्वी हे दाखवायचंच राहिलं। सकाळी उठल्या मी छान असं मस्त उंबरठा वगैरे क्लीन करून घेतला, बाहेरची रांगोळी झाडून घेतली, आणि जो काही पॅसेज होता तो स्वच्छ झाडून पुसून घेतला। आणि त्यानंतर आज घटस्थापना आहे, सो लक्ष्मीच्या पावलांनीच आपल्या उंबरठ्याची सुरुवात व्हायला हवी, म्हणून मी छान असं दरवाजाच्या दोघी बाजूंना लक्ष्मीचे जे काही पावलं आहेत ते कुंकवाने उमटून घेतले आहेत। आता ठीक आहे, मी बाहेर जाते आणि त्यानंतर मग जे काही आहेत आपले ते फुलं आणि विड्याचे पानं घेऊन येते। बरं, तर आता मी जे काही होते फुलं आणि विड्याची पानं वगैरे घेऊन आली होती, तर फुलांमध्ये मी जे काही असतं आपलं शेवंतीचं आणि झेंडूचे फुलं वगैरे आणलेली होती, 2-3 प्रकारचे मिक्स कलरमध्ये। तर आता इकडे जे जे मला पूजेसाठी साहित्य लागत होतं ना, जसं की आपलं तांब्या किंवा नारळ मी नवीन आणलं, दर पौर्णिमेला मी जे नारळ चेंज करते तेच कळसचं नारळ मी इकडे आजच्या पूजेला वापरणार होती, पण मग आज नवीन नारळ आणलं, आणि आता त्याच नारळाला छान असं स्वस्तिक वगैरे बनवेल। त्याआधी मी देवपूजा वगैरे बाकी होती माझी, म्हणजे देव वगैरे धुवून झाले होते, पण देवांची मांडणी बाकी होती, तर देवांची इकडे मांडणी वगैरे करून घेतली। आणि त्यानंतर मग जे काही आपलं असतं ना, आरती वगैरे लावून घेतली, धूप आरती लावून मी आधी ती देवांजवळ ठेवली, आणि त्यानंतर जे काही होतं ते कुंकू ओला करून घेतला, आणि कळसला छान असं मग जे काही 5 लाईन ओढतो आपण कळसला त्या मारून घेतल्या, आणि नंतर नारळवर इकडे स्वस्तिक काढून घेतला कुंकूनेच, कुंकू ओला करून आहे ना छान असं स्वस्तिक काढून घेतलं आहे इकडे मी। ठीक आहे, आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जे काही आपलं तांब्या आहे त्याच्यात मी पाणी, हळद, कुंकू, अक्षदा, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी ह्या गोष्टी टाकल्या आहेत। आणि नंतर जे काही आपलं नारळ होतं त्याला मी देवीचा मुखवटा जो काही घेतलेला आहे मी 2 वर्षापासून, तर तो देवीचा मुखवटा मी नारळाला बांधून घेतला आहे। आणि ठीक आहे, आता छानपैकी मी इकडे छोट्या पाटावर रुमाल वगैरे जे काही असतं खाली आसनवर ते टाकून इकडे माझ्याकडे एक प्लेट आहे, तर त्या प्लेटमध्येच मी हा कलश ठेवत असते, कारण मग मला आजूबाजूला फुलं वगैरे रचायला पण सोपं जातं। त्यानंतर मी आपल्या कलशमध्ये जी विड्याची 5 पानं होती ती 5 पानं घातली, आणि जे काही होता तो कलश ठेवण्याआधी खाली मी त्याच्यात गहू ठेवले, त्या गव्हांवर हळदी कुंकू वाहून
पूजा केली त्याची आणि त्यानंतर जे काही आपलं देवीचं नारळ होतं किंवा मुखवटा होता देवीचा तो ठेवून आपला कलश पूर्ण भरून घेतला आणि त्यानंतर मग भरपूर असं यांनाही घाईघाई होत होती. सो छान अशी मी ही जी काही मांडणी होती ती पटकन मांडणी पूर्ण न दाखवता मी डायरेक्ट मांडणी झाल्यानंतर देवीला छान असे अलंकार घातले, जे काही आपले दागदागिने असतात ते डोक्यावर, वस्त्र म्हणून देवीच्या जी लाल कलरची चुनर असते ती टाकली आहे आणि इकडे जो काही आहे ना तो दिवा मी प्रज्वलित करून घेतला आहे. म्हणजे ऑलमोस्ट माझी सगळी पूजा मी करून घेतली आहे. त्यानंतर मी इकडे तुम्हाला हे दाखवते आहे की कुठल्या पद्धतीने मांडणी केली आहे किंवा कशा पद्धतीने मी, म्हणजे खूप सिंपल पद्धतीने मी जे काही हे दिवा प्रज्वलित करायचा असतो त्याच्याखाली हे जे काही मंडल असतं फुलाचं हे बनवून घेतलं आहे. तांदळाचं दिव्यालाही पूजा वगैरे करून फुलं अर्पण केली आहेत, छान धूप अगरबत्ती लावून घेतला आहे आणि अशी सिंपल पद्धतीची पूजा मी करून घेतली आहे. त्यानंतर आम्ही दोघांनी सुद्धा इकडे आरती करून घेतली आहे आणि छान असं आमची जी काही घटस्थापना होती ती झाली आहे. हॅलो. तर ठीक आहे, आता छानपैकी देवपूजा वगैरे झाली आहे. जे काही आपलं दिवा प्रज्वलित करायचा होता, घटस्थापना म्हणजे घट तर नाही आहे आपले, पण मग जी काही घटस्थापना होती, जे काही दिवा वगैरे लावायचं होतं ते लावून झालं आहे. आणि खरंच घरात खूप वेगळ्या वाईब्स येतात असं काही केलं तर. दरवर्षी मी करत असते आणि पाऊस पण चालू आहे आणि गरम पण खूप होतं आहे. आता ठीक आहे, घरात भरपूर असा पसारा आहे. हे आत्ताच ऑफिसला गेले आहेत, तर मी आधी जे काही घरातली कामं आहेत ते आवरून घेते आणि मग त्यानंतर जे काही आपली दुर्गा सप्तशतीचं पठण असतं तर ते सुद्धा करायचं आहे. तर आधी मी जे घरातली कामं आहे ना ते आवरून घेते आणि मग नंतर बघू आपण अजून पुढे काय होतं ते. तर ठीक आहे, होतं असं की सकाळी कितीही लवकर उठा किंवा कितीही गोष्टींचं नियोजन करा, पण ते नियोजननुसार गोष्टी कधीच होत नसतात आणि आजही तसंच झालं. म्हणजे एवढं लवकर उठून सुद्धा गोष्टी पटपट करायचं ठरवलं आणि त्या केल्यासुद्धा, पण तरीसुद्धा घरातल्या कामांना जो वेळ व्हायचा होता तोच वेळ झाला. पण एक तर बरं झालं की पूजा वेळेत झाली आणि ते ऑफिसला जाण्याआधी दोघांची आरतीसुद्धा करून झाली होती. आता ठीक आहे, घरातली जी काही झाडू मारायची होती किंवा क्लिनिंगचं वगैरे पुसायची होती फरची ते आवरायचं होतं आणि सकाळी इकडे किचन ओट्यावर जी काही देवतामान वगैरे कळस ते धुतलेलं होतं. सो त्याचाही बऱ्यापैकी पसारा झालेला होता. तो आता आधी किचन वगैरे आवरून घेते, घरं झाडून झाले आहेत. त्यानंतर घरं वगैरे पुसते, कपडे वगैरे लावते आणि मग हे सगळं आवरून झाल्यानंतर जे काही आपलं पूजेचं वाचन बाकी आहे ते सुद्धा करून घेऊ आपण. ठीक आहे, आता माझं आवरून वगैरे झालं आहे आणि मी जे काही आहे आता आपलं दुर्गा सप्तशतीचं जे काही वाचन असतं आपल्या देवीच्या पाठांचं सो ते करणार आहे. तर ठीक आहे, हातात हिरवी बांगडी, कपाळाला हळदी कुंकू आणि डोक्यावर जे काही असते ना, आपलं साडी असेल तर पदर किंवा ड्रेस असेल तर ओढणी वगैरे हे खूप गरजेचं आहे. तर ठीक आहे, आता मी जे काही आहे ते वाचनाला स्टार्ट करते. खरं तर 12:30 ते 1 वाचायचं नसतं म्हणून मी जी काही घरातली कामं होती ती आवरून घेतली आणि आता ऑलमोस्ट 1:15 झाला आहे. खरं तर रोज आता मी सकाळीच वाचन करून घेत जाईल देवपूजेनंतर, पण आज बऱ्यापैकी वेळ झाला सो आता वाचन करते मी. तर ठीक आहे, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि हो प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझी छोटीशी पूजा किंवा पूजेची मांडणी कशी वाटली आणि ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर ठीक आहे, आता मी जे काही आहे ते वाचन करते आणि आजचा व्लॉग इथेच संपवते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.